जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील धनगरवाडी येथे योगीराज श्री गंगागिरीजी महाराजांचा 179वा फिरता नारळी सप्ताह मोठ्या उत्साहात सुरू आहे. सप्ताहासाठी राज्याच्या विविध भागांतून लाखो भाविक दाखल झाले असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे. धनगरवाडी येथे योगीराज श्री गंगागिरीजी महाराजांच्या 179व्या फिरत्या नारळी सप्ताहाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. लाखो भाविकांच्या उपस्थितीने धनगरवाडी परिसर गजबजून गेला आहे. सप्ताहाच्या निमित्ताने भाविकांसाठी विविध दवाखान्यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासोबतच भाविकांसाठी प्रसाद आणि फराळाचे वाटप करण्यात येत असून ट्रॅक्टरच्या माध्यमातूनही भाविकांना फराळाचे वितरण केले जात आहे. धार्मिक कार्यक्रमांसोबतच शेतकऱ्यांसाठी भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात आधुनिक शेती तंत्रज्ञान, विविध कृषी अवजारे, अत्याधुनिक यंत्रसामग्री तसेच शेतीविषयक विविध उपक्रमांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून अध्यात्म आणि भक्तीबरोबरच आरोग्य सेवा, अन्नदान आणि कृषीविषयक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली जात आहे. सप्ताहाचे महत्त्व, लाखो भाविकांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद तसेच भाविकांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध सेवाभावी उपक्रमांबाबत रामगिरी महाराज यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. भक्तीचा जागर, सेवाभावाचा संदेश आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त कृषी प्रदर्शन अशा विविध उपक्रमांनी धनगरवाडीतील 179वा फिरता नारळी सप्ताह यंदाही भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. बघू शकता आज पुऱ्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र लागलेलं मोठ्या धनगरवाडी येथे जो अखंड अक्षर चालू आहे त्या संदर्भात आपल्या सोबत आहे महाराज काय सांगा ना. आज जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये जे भावी भक्त आहे 7 दिवसापासून राबता येईल संदर्भात काय सांगा. योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचा असणारा हा 179वा अखंड हरिनाम सप्ताह भव्य अशा स्वरूपामध्ये चालू आहे. 179 वर्षापूर्वी गंगागिरी महाराजांनी सप्ताहाची परंपरा सुरू केली आणि गंगागिरी महाराजांनी त्या काळामध्ये असणारे जे व्यसनाधीन लोक आहेत त्यांना व्यसनापासून मुक्त करण्याकरता जे प्रयत्न केले आणि त्यांना व्यसनापासून मुक्त करून भजनाला लावलं. समाधान हे भजनामध्ये आहेत. सदा नाम घोष करू हरी कथा त्याने सदा चित्ता समाधान, सदैव चित्ताला समाधान भगवंताच्या चिंतनाने मिळत असतं. आणि मग गंगागिरी महाराजांनी लोकांना भजन शिकवलं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या काळामध्ये आपण पारतंत्र्यामध्ये होतो, लोकांची उपवासमार होत होती. गावोगावी सप्ताह करून त्या सप्ताहाच्या माध्यमातून गोरगरिबांना अन्न मिळावं, मग अन्नदानावर गंगागिरी महाराजांनी विशेष जोर दिला. या ठिकाणी गंगागिरी महाराज नेहमी बोलत असत, म्हणत असत, देणे को अन्नदान, लेणे को हरिनाम, तरणे को लीनता, डुबणे को अभिमान. आणि म्हणून घ्यायचं असेल भगवंत नाम घ्यावं, द्यायचं असेल अन्नदान करावं. इथं अन्नदान आणि भगवंताचं चिंतन आणि अनेक प्रकारचे विविध कार्य कृषी प्रदर्शन आहेत. कृषी प्रदर्शनांमध्ये आणि शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी मिळतंय आणि या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आरोग्य पथक सुद्धा आलेले आहेत लोकांच्या उपचाराकरता. अशा प्रकारे सुंदर सप्ताह पार पडत आहे. सगळ्यात मोठा मानला जाणारा श्री संत योगीराज महाराज गंगागिरी महाराज यांचा सप्ताह आज धनगरवाडी साजरा होत आहे. आणि आपण बघतो मोठ्या प्रमाणामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड झालेला सप्ताह आहे आणि या सप्ताहाच्या आरोग्य सेवेसाठी आरोग्य कक्षामध्ये आलेलो आहे. आणि आपण बघतो आपल्या सोबत आहे साखर कामगार हॉस्पिटल श्रामपूर आरोग्य रुग्ण सेवेसाठी सज्ज आहे. या संदर्भात आपल्या सोबत आहे काय सांगा आपण नर्सिंग कॉलेज जे विद्यार्थी आहे ते मोठ्या प्रमाणात सज्ज झालेले आहे, काय सांगा. माझं नाव निखिल खरडे. आम्ही साखर कामगार हॉस्पिटल ट्रस्ट श्रामपूर येथून आलेलो आहोत. आमच्या कॉलेजमधील सगळे विद्यार्थिनी व विद्यार्थी इथं पहिल्या दिवसापासून हजर आहात. तर इथं जे येणारे लोक असतात, भाविक असतात, त्यांच्यासाठी पूर्ण केअर आम्ही त्यांना सपोर्ट म्हणजे दिली. कोणी पण आले तर आमचे विद्यार्थी कोणाला नाही म्हणत नाही. कुठली केअर असो, एखादी जखम जरी असली तर त्याला ड्रेसिंग वगैरे प्रॉपर करून देतात. त्यानंतर अजूनही उद्याचा दिवस आमच्याकडे आहे, त्यामुळे आम्ही उद्या आमच्या पद्धतीने जितकी आम्हाला मदत करता येईल कामगार हॉस्पिटलकडून किंवा सेवा नर्सिंग कॉलेजकडून तितके आम्ही इथं करण्यात तयार आहोत. काय सांगाल आतापर्यंत किती रुग्ण तुम्ही उपचार केले? आतापर्यंत भरपूर केले. डेली आम्ही सकाळी 8-9 वाजता जर आलो ना तर संध्याकाळपर्यंत आमच्याकडे 2-3 हजार लोक तरी येऊन जातात आमच्याकडे एका ओपीडीला फक्त. बाकी भरपूर ओपीडी आहेत अशा. आमच्या ओपीडीकडे ड्रेसिंग, टॅबलेट्स वगैरे भरपूर अशा गोष्टी आम्ही त्यांना देतो, उपलब्ध करून देतो. सांगा. रोज सर सेवा देण्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना जे पेशंट येतात त्यांचे दररोज ड्रेसिंग करतो. ड्रेसिंगला कमीत कमी 100-200 पेशंट कमीत कमी आमच्याकडे येतात. जो काही पेशंटला आजार असेल काय असेल त्याच्याविषयी त्यांना मार्गदर्शन करतो. त्यांना हेल्थ एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं काम आमचं. धन्यवाद.
अखंड हरिनाम सप्त्यानिमित्त आम्हाला इथे आल्याबद्दल खूप आनंद वाटतो. इथे सर्व भाविक एकमेकांना चांगली मदत करतात, एकमेकांची काळजी घेतात. ते सर्व बघून आम्हाला चांगलं वाटतं. या ठिकाणी आम्ही सद्गुरू योगीराज महाराजांच्या सप्ताहासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. सेवा नर्सिंग कॉलेजच्या वतीने आम्ही इथं उपस्थित आहे. सर्व भक्तांना आम्ही सेवा देण्याचे काम या ठिकाणी करतोय. आम्ही साखर कामगारवरून आलो, श्रीरामपूरवरून. रोज सकाळी आम्ही 8 ते 9 वाजता इथे येतो. कमीत कमी 9-10 तास आम्ही रोज हजारो पेशंट जमा करतो. किंवा त्यांची ट्रेसिंग वगैरे कुठं काही लागलेलं असेल तर त्यांना पट्टी वगैरे देतो. त्यांचा बीपी वगैरे नॉर्मल असेल, शुगर वगैरे चेक करतो. सगळ्यांना म्हणजे जे गोष्टी आवश्यक त्यांना पाहिजे ते आम्ही देतो. आमचे जितका आमच्याकडून प्रयत्न होईल तितका प्रयत्न करून त्यांना सेवा करण्याचे प्रयत्न करतो आम्ही. धन्यवाद. जे आरोग्यासाठी स्टॉल दिलेला आहे त्याचं पूर्ण सेवा बघण्याचं काम महेश तोडुतागर यांच्याकडे आहे. काय सांगाल असं? रोज नवीन 5-6 हॉस्पिटल नवीन येत असते, तर त्यांचं नियोजन माझ्याकडे दिलेलं आहे. त्याच्यानंतर साईबाबा हॉस्पिटल हे रेग्युलर हे कंटिन्यू येतं. त्याच्यानंतर साखर कामगार हॉस्पिटल हे पण डेली येतं. त्याच्यानंतर आत्मा मलिक हॉस्पिटल एक रेग्युलर आहे आणि बाकीचे 5-6 हॉस्पिटल नवीन येते. त्यांचं नियोजन आम्ही दोघं करतो. मी प्रदीप साखरे. रोज इथं आमच्याकडं दिनांक 18 ऑगस्ट 2026 पासून अखंड हरिनाम सप्ताह सद्गुरू गंगागिरी महाराजांचा चालू आहे. किमान 2-4 हजार लोक येत असतात. तर त्यांच्यासाठी मोफत आम्ही औषधं, गोळ्या, सुविधा, कोणाला इमर्जन्सी असेल इंजेक्शन वगैरे त्यासाठी ॲम्ब्युलन्स सेवा पण इथं उपलब्ध केलेली आहे. तसंच आम्हाला शासकीय आरोग्य सेविका पण इथं अवेलेबल आहेत. आमचे वाकडी इथं PSC आहे, ते सकाळपासून ते रात्रीपर्यंत सेवा देतात इथं. त्याप्रमाणे गंगागिरी महाराज अखंड हरिनिमित्त आज माननीय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज मोठ्या प्रमाणामध्ये विखे पाटील हॉस्पिटल आयल्यानगर यांच्या वतीने आरोग्य शिबिराचं आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि आपण बघू आज जवळपास किती नमस्कार, माझं नाव डॉक्टर रोहित पवार आहे. मी डॉक्टर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल इथून GR1 रेसिडेंट MS ऑप्थॅल याच्यामधून आहे. आतापर्यंत आमच्याकडे 100 पर्यंत पेशंट आलेले आहेत. त्यामध्ये आम्ही त्याची प्रायमरी स्क्रीनिंग केली, जसे की मोतीबिंदू, काचबिंदू, डोळ्यावर आलेला पडदा वगैरे. आपण त्याची प्रायमरी स्क्रीनिंग करून त्यांना असं सांगितलेलं आहे की आपल्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या तपासणी, शस्त्रक्रिया आणि राहण्याचं वाढ वगैरे सगळं आपल्या याच्यात मोफत होतं. त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स वगैरे त्यांना आम्ही एकदम योग्य रीतीने सांगितलेले आहेत. आणि आमचं असं एम आहे की साहेबांनी आमच्यासाठी इथे आम्हाला गोरगरिबांना त्याच्या स्क्रीनिंगसाठी पाठवलेलं आहे. तर त्यांना जास्तीत जास्त आमच्या हॉस्पिटलमधून त्यांना जास्तीत जास्त सेवा भेटावं हे आमचा प्रायमरी उद्देश आहे. त्यामुळे आम्ही साहेबांना खूप मानतो आणि साहेबांमुळे जे आम्हाला ही संधी भेटली त्यामुळे मी त्यांचे पण आभार व्यक्त करतो. आज आपल्या म्हणजे वाकुडे गावामध्ये श्रीरामपूरचे जे वाकुडे गाव आहे त्याच्यामध्ये जे गंगागिरी महाराजांचा सप्ताह आहे, 179 हा सप्ताह महाराजांचा असतो. आणि या सप्ताहामध्ये वारकऱ्यांचा महाकुंभ या सप्ताहाला संबोधित केलेलं आहे आणि गिनीज बुक मध्ये या सप्ताहाचं नोंद झालेली आहे. आणि या सप्ताहामध्ये आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आरोग्य सेवा देण्यासाठी इथं आलेलो आहे. गेल्या मागच्या 6 दिवसापासून आम्ही अविरत इथं रुग्णांना सेवा देतोय. आतापर्यंत आमचे 1000पेक्षा जास्त पेशंट या 6 दिवसात आम्ही बघितले आणि त्यांना औषधोपचार त्या ठिकाणी इकडे दिलेला आहे. आपल्याकडे प्रायमरी लेवलची ट्रीटमेंट व पेशंटला जर काही दुखापत वगैरे जर झाली तर त्याचीही सोय आपल्याकडे हॉस्पिटलला ती उपलब्ध करून आपण दिलेली आहे. या माध्यमातून आपण रुग्णसेवेचा जो वसा आहे हा आपण घेतलेला आहे आणि इथून पुढे आम्ही या सप्त्यामध्ये महाराजांच्या सप्त्यामध्ये रुग्णसेवेचा वसा देत राहू. आणि हॉस्पिटलचं जे आहे आमचे होम आत्ममालिक हॉस्पिटल, हे हॉस्पिटल सदैव त्या ठिकाणी आरोग्य सेवेसाठी तत्पर राहील. नमस्कार मित्रांनो, आपण बघू मोठ्या प्रमाणे आयल्यानगरचे नामदार विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण बघू त्या टॉल मध्ये मोठ्या प्रमाणात जवळपास जेव्हा पण सप्ताह झाला तेव्हापासून आता दररोज 6 हॉस्पिटल येत आहे. या सण आपल्यासोबत अकोला मेडिकल फाउंडेशनचे आतापर्यंत किती भक्तांना आपल्याकडे लाभ घेतलेले? आपल्याकडे आतापर्यंत 150 पर्यंत OPD झालेली आहे आपली त्याच्यामध्ये बेसिक आपण पेशंटचे सर्दी खोकला काही बेसिक जे ट्रीटमेंट आहे ना ते देतो आपण. जुलाब झालं, बाकीच्या काही गोष्टी, ड्रेसिंग करणं झालं, BP शुगर चेक करणं, अशा म्हणजे प्राथमिक ज्या पेशंटला पाहिजे असतं ते आपण ट्रीट करतो. तर पेशंटला गरज वाटली, बाहेर गरज आहे हॉस्पिटलायझेशनची, तर पेशंटला ते पण आपण रेफर करतो. पेशंटला ज्या गरजेनुसार बाकीच्या गोष्टी पण हे करतो. बाकी डायग्नोसिस करणं, प्रायमरी शुगर BP ते आपल्याकडे बऱ्यापैकी डायग्नोज झालेले आहे आता नवीन केस. तर त्यांना आपण हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी सल्ला दिलेला आहे. काही पेशंट भरपूर लांबून आलेले, काही शुगर BPचे आजार आहे, तर त्याच्यावर पण आपण त्यांना काही ट्रीटमेंट वगैरे दिलेली बेसिक. सध्या इथं सगळ्या सुविधा इमर्जन्सीच्या उपलब्ध आहे. बाकी हॉस्पिटल पण आहे आपल्याकडे. इथं सगळे ऍक्सिडेंट वगैरे ड्रेसिंगचं सगळं सामान आहे आपल्याकडे म्हणजे.
बघ मोठ्या प्रमाणामध्ये गंगागिरी महाराज अखंड नाम सप्ताह चालू आहे. या सप्ताहानिमित्त आज आपण बघ नामदार विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणामध्ये आज शिर्डी देवस्थानचे पूर्ण ट्रस्ट झालेलं आहे. साईबाबा रुग्णालय या संदर्भात काय सांगाल? पालकमंत्री माननीय रामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जो मदत सहाय्य त्याचे पक्ष हे चालू केलेलं आहे पक्ष, त्याच्या संदर्भात असं सांगता येईल की आम्ही संस्थांतर्फे सर्व डॉक्टर्स सगळं माझा संपूर्ण स्टाफ मदतनीस आम्ही सर्वजण इथं कमीत कमी 12 तास सेवा देत आहोत. दररोजचे कमीत कमी दिवसभरामध्ये 150-300 पेशंट होत आहेत. त्या पेशंटमध्ये याच्यामध्ये जे काही इमर्जन्सी लोक असतील यांना आम्ही इथून साईबाबा हॉस्पिटल येथे रेफर करत आहोत. तसेच त्यांना जी काही मदत करता येईल जेवढ्यापैकी तेवढी आम्ही इथं सर्वांना देत आहोत. नमस्कार, हिंदवी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज नारायणगिरीजी महाराज यांचा जो सप्ताह आहे 179वा, त्या सप्त्यामध्ये प्रदर्शन चालू आहे. तसेच त्या प्रदर्शनामध्ये एक सरडे आलेला आहे. आपण ते सरड्याचे मालक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, नाव काय आहे? सरड्याचं नाव आम्ही टॉनी ठेवलेलं आहे आणि दक्षिण अमेरिकेची याची ब्रिज आहे. ह्याला आपण केरळ मधून आणलेलं आहे. त्याचं नाव तिकडल्या साईडला इग्वाना म्हणतात, आपल्या भारतामध्ये सरडा म्हणतात. आणि ह्याला जे ओनर जे आहेत त्यांचं नाव किशोर चव्हाण नाव आहे त्यांचं. आणि खायला प्यायला म्हणलं तर आम्ही शुद्ध शाकाहारी समजा. खायला प्यायला हिरवा भाजीपाला ते खात होते. आणि वैशिष्ट्य म्हणलं तर ह्याची काटेरी स्किन आहे आणि 5.5 फुटाचा भारतातला सर्वात मोठा हे सरडा आहे. वय ह्याचं 10 वर्ष आहे, जगतो 25 ते 30 वर्ष. त्याच्या सोबत खाली एक सरडा आहे जाळीमध्ये, त्याचं काय नाव आहे? त्याचं नाव राखा आहे. तसं नाव तो काय खात असतो? ते पण तेच खातो. त्याला आपण मोकळं सोडू शकत नाही. डेंजर आहे ते. काय विषारी आहे? म्हणजे आम्हाला सवय आहे, पब्लिकला ते वेगळ्या माणसाला बघितला की तरी अटॅक करणार डायरेक्ट. अटॅक डायरेक्ट. आपण पाहू शकता हिंदवी न्यूजच्या माध्यमातून या सप्त्यामध्ये जे प्रमुख आकर्षण ठरलेलं आहे ते सरड्याचं आहे. आपण या हिंदवी न्यूजच्या माध्यमातून पाहू शकता. मी छत्रपती संभाजीनगर, अक्षरडोले. जिथे अन्याय तिथे आमचा आवाज. अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज.